सुप्रभात मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आरती ही मुक्ताकडे येते आणि बोलते की तुम्ही आधी जेवून घ्या, कारण तुमचा नोकर डबा घेऊन आला आहे. तर मुक्ता बोलते की अरे माझा काही नोकर वगैरे काही नाही आहे. आणि कोण आहे नोकर? तर आरती बोलते की ते बोलले की मुक्ता कोळी यांच्यासाठी मी डबा आणला आहे. तर मुक्ता बोलते की बरं पाठव त्यांना, कोण आहे माझा नोकर मला पण बघू देत. तर ही आरती बाहेर जाते. तर इकडे लगेच सागर हा तोंडाला कपडा बांधून आणि त्याचं नवीन लुक चेंज करून हा तिथे येतो आणि बोलतो की बाईसाहेब लवकर जेवून घ्या, लवकर मी गरम गरम आणलं आहे तुमच्यासाठी. तर लगेच मुक्ता बोलते की हो हो थांबा, पण तुम्ही आधी कोण आहे, तुम्ही आणि चेहरा का थाकवला आहे तुमचा, दाखवा ना मला, चेहरा बघायचा आहे. तर लगेच सागर बोलतो की नाही हो, चेहऱ्यात काय आहे, मी तुमच्यासाठी डबा आणला आहे, घ्या खाऊन. तर इकडे सागर हा डबा काढताना त्याचा घड्याळ दिसते. तर लगेच मुक्ता बोलते की कितीही तोंड तुम्ही झाकवलं तरी पण तो शेजारचा पुढचा माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे मला खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळे नाटकं ना प्लीज बंद करा सागर कोळी. तर नाव ऐकूनच इकडे सागरला मोठा धक्का बसतो. तर लगेच सागर ते ऐकून तोंडावरची पट्टी काढतो आणि बोलतो की अहो कोण सागर कोळी मला काय माहिती नाही, तुम्ही तुमचा नोकर आहे आणि तुम्ही माझे मालकीण आहेत, बाकी काही नाही, तुम्ही जेवून घ्या. तर लगेच इकडे सागर बोलतो की अहो माझी बायको पण रुसलेली आहे, ती बोलते की खाऊन पिऊन बोलून मग विसरून जेवून घ्यावं हो. तर लगेच मुक्ता बोलते की अहो असं काही नाही आहे, पण तुम्ही माझं ऐकून घ्या, ही माझी कामाची जागा आहे. तर लगेच मुक्ता बोलते की तुम्ही तसं नाही ऐकणार, थांबा मी माझ्या सिक्युरिटीला बोलवते. तर तो लगेच सागर इकडे बोलवतो आणि माफी मागतो की सॉरी सिक्युरिटीला नका फोन करू, पण प्लीज तुम्ही जेवून घ्या. तर लगेच आरती बोलते की तुम्ही ऐका ना, तुम्ही मला कुठंतरी ओळखतात, मी तुम्हाला ओळखती वाटतं, मी तुम्हाला बघितलं आहे कुठंतरी. तर लगेच सागर बोलतो की हाय मी सागर कोळी आहे. तर लगेच आरती बोलते की ओ सॉरी, तुमच्या ह्या गेट रेडेमध्ये मी तुम्हाला खरंच ओळखलं नाही, मी खूप मोठे बिझनेसमन आहे ना. तर लगेच सागर बोलतो की हो मी तर ते आहे, बट मी आत्ता सागर कोळी नसून मी एक नवरा आहे आणि एक मोलकरीणसारखाच काम करत आहे, रामू काका म्हणून. तर लगेच इकडे सागर हा तिला इशारा देतो की प्लीज जेवून घ्या आता तुम्ही. लगेच इकडे आरती ही मुक्ताला बोलती की वाव मुक्ता, तुम्हाला काय सांगू, मी तुमचा नवरा तुमच्यासाठी तर डबा आणतोय, हाऊ रोमॅन्टिक. तर लगेच इकडे सागर बोलतो की हा बघ ना हाऊ रोमॅन्टिक. तर इकडे मुक्ता ही रागवत बोलते की आत्ता माझं इथे काम चालू आहे, तर तुम्ही इथलचा डबा घ्या आणि प्लीज जा. तर लगेच आरती बोलते की पण घ्या ना खाऊन मॅडम, एवढा मस्त आणला आहे त्यांनी. तर लगेच इकडे मुक्ता तिला ओरडत बोलते की तुला काम नाही आहे का काही. मुक्ता बोलते की पुढची अपॉइंटमेंट कोण आहे त्यांना लगेच पाठवून दे. तर लगेच इकडे आरती ही बोलून जाते की हो चालेल मी येते लगेच पाठवून, आणि तिथून ती निघून जाते. तर लगेच इकडे ते पेशंट येतात आणि मुक्ता बोलते की हॅलो कशा आहात तुम्ही. तर ते बोलतात की मी मस्त आहे. तर लगेच सागर त्यांना बोलतो की तुम्ही कशा आहेत, तर लगेच जेवला का तुम्ही. तर लगेच ते पेशंट बोलतात की हो तुम्ही. तर लगेच सागर बोलतो की आमच्या मालकीनबाई अजून जेवल्या नाही, मग आम्ही पण कसं जेवणार. तर लगेच इकडे ते पेशंट बोलतो की डॉक्टर तुम्ही आधी प्लीज जेवून घ्या, मी नंतर येते. तर लगेच सागर बोलतो की हो मी पण तेच बोलतोय ना. तर लगेच इकडे मुक्ताही इकडे येते. तर सागर बोलतो की वाटतं हे जेवताय. तर इकडे लगेच मुक्ता बोलते की या तुम्हाला मी तुमचं काम करून देते. तर लगेच ते पेशंट बसतं आणि इकडे मुक्ता ती काम करत असते. तर लगेच ती मागं वळून बघते. तर सागर बोलतो की जेवून घे. तर ते लगेच कामाला परत सुरुवात करते. तर लगेच इकडे त्या पेशंटचं काम होतं. तर ते मुक्ता त्या पेशंटला बोलते की आता तुम्ही 2 महिन्यांनी या, म्हणजे तुमची परत ट्रीटमेंट करते. तर ते बोलून इकडे ती जाते. तर लगेच सागर बोलतो की वा आता चला खाऊन घ्या लवकर. तर मुक्ता बोलते की काय पोरकटपणा चालू आहे, इथं माझं काम चालू आहे आणि तुम्ही मला डिस्टर्ब करताय. तर लगेच सागर बोलतो की जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही आणि हा टिफिन खाणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही बिलकुल. लगेच मुक्ता बोलते की तुम्हाला जेव्हा वाटलं तुम्ही प्रेमाचं सोंग घेतलं आणि तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही लगेच इथे नोकराचं सोंग घेतलं, काय वाटतंय तुम्हाला, मला हा सगळा काय भावनांचा खेळ वाटला का. सागर एकदा तुटलेला तो विश्वास ना एवढ्या सहज आणि एवढ्या लवकर तो परत मिळवता येत नाही. तर इकडे ते रडतच इकडे हा सागर कानाला हात लावतो आणि इकडे रडतच मुक्ता बोलते की फाईन तुम्ही नका जाऊ तर मी जाते. ते बोलूनच इकडे तिचं काम आवरून मुक्ता ही लगेच तिथून जाते. तर सागर थांबवत बोलतो की मुक्ता. तर इकडे सागर मनातल्या मनात बोलतो की जेवढा मी तुम्हाला त्रास दिलाय त्या दुप्पटीने मी तुम्हाला प्रेम देणार आहे. आणि तो डबा घेत बोलतो की जर मी तुम्हाला हा डबा खाऊन नाही घेतला आणि माझ्या हाताचं तुम्ही खाल्लं नाही तर माझं नाव रामू काका नाही.
तर इकडे सावनी ही आदित्यला चॉकलेट देते आणि बोलते की कसा होता रे. तर तो बोलतो की हो मस्त होतं. तर लगेच सावनी बोलते की जेव्हापासनं तू इथे काउन्सिलिंगला जात होता ना तेव्हापासनं तुझ्यामध्ये खूप बदल झाला आहे आणि तो मला जाणवतो पण आहे बरं का. तर लगेच सावनी बोलते की मी इकडे किती अपमान केला होता सागरचा तरी तू एक पण रागावला नाही, म्हणजे तुझ्यात खूप बदल दिसतोय. तर लगेच तिथे हर्षवर्धन येतो आणि त्यांच्या गप्पा ऐकत असतो. तर सावनी बोलते की उलट तूच मला सांगितलं होतं की मोठ्यांकडून पण चुका होतात कधी कधी आणि तू हे खरंच खूप चांगला शिकला आहे. आणि आता मी पण थोडं तेच ऐकून तुझं मी पण त्याला माफ करणार आहे आणि थोडं काम करणार आहे. तर लगेच इकडे आधी हा थँक्यू बोलतो आणि सावनी हर्षवर्धनला बघून बोलते की आता तू जा आधी आज झोपायला खूप उशीर झाला आहे. तर लगेच तिथे हर्षवर्धन येतो. लगेच हर्षवर्धन बोलतो की काय सावनी काय चाललंय, तू तर आता सागरला पण माफ करणार आहे, हरवायला जमलं नाही आता तू काय त्याच्या घरी जाऊन राहणार आहे का. लगेच सावनी बोलते की व्हॉट तुझं डोकं काय फिरलंय का, मी जस्ट आधीला सांगत होते कारण तो छोटा आहे पण तू मोठा आहे ना, तुला समजायला हवं. तर हर्षवर्धन बोलतो की आता तू जसं वागती म्हणून मी पण कधी कधी पागलसारखाच वागतो ना. तर लगेच सावनी बोलती की सो फनी, पण तुला सांगते ही सगळी सत्ता ना त्या सागरकडे आहे म्हणून आपल्याला ना केअरफुल करावं लागेल खूप, म्हणून आता आपल्याला फक्त त्याच्या मागच करावं लागेल. हा जस्ट आधीला मी समजावत होते. तर लगेच हर्षवर्धन बोलतो की हो पण त्या कार्तिकचं काय. तर लगेच सावनी बोलते की तो कार्तिक एक जोकर आहे, त्याला सिक्वेन्स चुकली की मी त्याला प्लेसवर घालते मग तो सिक्वेन्स त्याचा पूर्ण करतो. मी आता त्याचा एक सिक्वेन्स पूर्ण केला आहे, म्हणजे सागर, एक मुक्ता, एक स्वाती आणि एक माझी एक्स सासू. घरातला तो एकदम मानाचा जावई आहे, त्याला सगळे खूप मानतात पण तो किती नीच आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे. ही तर लगेच हर्षवर्धन बोलतो की ती मुक्ता तर तिथली खूप मस्त सून आहे आणि ती कार्तिकला काय एकदम जवळ पण फिरकू देणार नाही. लगेच सावनी बोलते की आता तू बघच ती काय वाळवी नाहीये, ती सगळ्या घराला अशी उखडून काढेल. तर मुक्ता ही इकडे घरात येते आणि लाईट गेलेली असती म्हणून ती बटन ऑन करते पण लाईट काय लागत नसते. तर लगेच त्या अंधारात मागून कार्तिक हा तिचा पिच्छा करत असतो. तर लगेच कार्तिक तिला मिठी मारतो. तर इकडे मुक्ता ही बोलत असते की कोण आहे तुम्ही, प्लीज मला सोडा. तर लगेच इकडे कार्तिकला मुक्ता ही ढकलून देते. तर तेवढ्यात लाईट येते. तर मुक्ता बोलते की तुम्हाला काही लाज वाटत नाही का मला मिठी मारताने. तर लगेच कार्तिक हा घाबरत बोलतो की सॉरी मला माफ करा, मला माहीत नव्हतं की तुम्ही पण वहिनी, मी हे चुकून झाले माझ्याकडून, मला वाटलं की ती स्वाती आहे म्हणून मी, प्लीज तुम्हाला काही वाटून देऊ नका. तर लगेच इकडे मुक्ता बोलते की मग मी तुम्हाला काय स्वाती वाटले का. तर लगेच कार्तिक बोलतो की नाही मीन्स मी ते करतोच कारण बिकॉज मी तिला हे असं करतच असतो आणि ती बट लाईट पण नव्हती म्हणून मला काही कळलंच नाही, आय एम सो सॉरी. आणि त्याच्या तोंडात मारून घेतो तो आणि बोलतो की मी परत असं कधीच करणार नाही. तर लगेच तिथे स्वाती येते आणि बोलते की अरे तुम्ही दोघं इथं काय करताय. तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की अरे तू कुठं गेली होती, मी तुला खूप शोधत होतो. तर लगेच स्वाती बोलते की अरे मी तुला सांगूनच गेले होते ना की मी दळण आणायला चालले. तर ते ऐकून लगेच इकडे मुक्ता बोलते की चला तुम्ही बोला मी निघून जाते आता इथून. तर लगेच ते बोलून निघून जाते. तर स्वाती बोलते की अरे हिला काय झालं. तर लगेच कार्तिक बोलतो की तू ते ठेव आणि मला सांग की तुला मी माझ्यासाठी ना एक सरप्राईज आणलं आहे. तर लगेच स्वाती बोलते की काय सरप्राईज आहे. तर लगेच कार्तिक बोलतो की हे काय आहे बघ. तर लगेच स्वाती बोलते की इयरिंग्स, अरे किती मस्त आहेत त्या. तर लगेच कार्तिक बोलतो की मग क्लिक कर. तर लगेच इकडे स्वाती क्लिक करते. लगेच इकडे स्वाती बोलते की थांब मी आता एवढं ठेवून आले, तू ट्रॅक करत राहते. बोलून तेवढ्यात स्वाती तिथून निघून जाते. तर लगेच इकडे हसत मनातल्या मनात कार्तिक बोलतो की आज खूप मज्जा आली, सागरची बायको खरंच खूप कमाल आहे. ह्या साऱ्या पोरी हे फक्त सागरच्याच आयुष्यात काय येतात काही समजत नाही. ती मुक्ता बॅगमधून ड्रेस काढते आणि उठते. तर लगेच तिला तिथे चक्कर येते. तर लगेच तिकडून सागर हा पळत येतो आणि तिला पकडतो आणि बोलतो की काय झालं तुम्हाला. तर लगेच मुक्ता बोलते की काही नाही मला सोडा आणि ती तिथून निघून जाते. तर इकडे सगळे जेवायला बसतात. तर इकडे कोमल बोलते की वा मम्मी किती भारी वास येतोय ना आणि आज पहिल्यांदा चिकन केलंय. तर लगेच इकडे इंद्रा बोलते की अरे हो ते दुसऱ्यांच्या हातात किचन दिलं होतं ना मग सगळंच ते पाणी झालं होतं. लगेच सागर बोलतो की म्हणजे आज काय फक्त हेच बनलं आहे का. तर इंद्रा बोलते की हो. तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की अरे स्वाती तू काही व्हेज केलं नाही का, कारण मुक्ता वहिनी तर काही खात नाही ना. तर लगेच कार्तिक हा इंद्राला विचारतो की काय हो तुम्ही वहिनीला काही केलं नाही का व्हेजमध्ये. तर लगेच इंद्रा बोलते की मी का करू तिचे लाड, ती माझ्या मुलाला पिऊन सगळं सुटलं आणि माझ्या सागऱ्याला ती आणि त्याचे दोघांचे भांडणं करत असती कायम आणि मी ते केलंय ना मग मी माझीच मर्जी असेल. तर लगेच इकडे सागर हा रागवत तिच्याकडे बघतो आणि उठतो. तर लगेच इंद्रा बोलते की अरे काय झालं तुला. तर लगेच सागर बोलतो की मला भूक नाहीये.
लगेच इंद्रा बोलते की अरे बाळा तू काहीच खाल्लं नाही सकाळी. तर लगेच सागर बोलतो की मुक्ताने पण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये आणि मी खाणारही नाहीये आता हे. ॲटलिस्ट ते व्हेज बनवतात मग आपण पण ही व्हेज खाऊ शकतोच ना. मला साधी एक भाजी पण करता नाही आली का? मुद्दामून तुम्हाला दुसऱ्यांना उपाशी ठेवायचं होतं का? तर लगेच तो बोलून तिथून सागर निघून जातो. तर लगेच इकडे साईला वाईट वाटतं आणि सई पण बोलते की मला पण नाही जेवायचं आणि ती तिथून निघून जाते. तर लगेच इकडे सागरचे पप्पा येतात. तर लगेच इकडे सागरचे पप्पा बोलतात की काय झालं रे हिला, सागर आणि सई का निघून गेल्यात. तर लगेच इकडे खाली मान घालत इंद्रा रडत बोलते की माझीच चुकी झाली, मी सगळ्या घराला बघते, त्यांना चांगलं चांगलं खायला भेटेल म्हणून मी हे नॉनव्हेज केलं होतं, नाही मीच फक्त चुकीची आहे ना. लगेच सागरचे पप्पा बोलतात की स्वाती काय झालं तू सांग. तर लगेच स्वाती बोलते की बापू ते आपण सगळ्यांनी इथे नॉनव्हेज केलंय तर मुक्तासाठी इकडे आईने तिला व्हेज नाही बनवलं म्हणून भाई हा निघून गेला आणि म्हणून लगेच सई पण उठून गेले. तर लगेच इकडे सागरचे पप्पा बोलतात की छी छी तू हे खूप वाईट केलंस इंद्रा, तुला माहिती आहे की सुनबाई नॉनव्हेज खात नाही, ते देखील तुम्ही तिच्यासाठी काही दुसरं बनवलं नाही का? पण काय तिला हेच लग्नाचं वचन करून तिला इथं आणली होती का? अगं तुला पण 2 मुली आणि एक नात आहे ना, त्या सासरी त्यांच्यासोबत असं काही केलं तर तुला चालन का ते? आपण सगळ्यांनी तिला ॲडजस्ट केलं, आपण तिला सांभाळून घेतलं, पण तिने काय केलं, तिने तर माझ्या लकीला पण सावरून नाही घेतलं. सागरशी पण नीट काही बोलत नाही, काही कोणाला दिसत नाही, त्याच्यात फक्त माझीच चूक असते ना. ते बोलून तेवढ्यात इंद्रा रडू लागते. लगेच इकडे कार्तिक बोलतो की शांत व्हा तुम्ही आणि प्लीज आता आपण ना इकडे मुक्ताला आपण सांभाळून घेऊ, कारण त्या खूप चांगल्या आहात. की काही नाही ते फक्त तुम्हालाच त्रास होईल, पण तुम्ही प्लीज पाणी पिऊन घ्या. तर लगेच इकडे सागर हा त्याच्या रूममध्ये येतो आणि इकडे मुक्ता ही सोफ्यावर झोपलेली असते. तर लगेच सागर बोलतो की 5-6 मिनटं थांबा, मी तुमच्यासाठी व्हेज ऑर्डर केलेलं आहे, येतीलच ते. तर लगेच इकडे मुक्ता बोलते की काही गरज नाही आहे. तर लगेच सागर बोलतो की प्लीज हट्ट करू नका तुम्ही, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तुमची तब्येत खराब व्हायला बसली, की तुम्ही प्लीज माझा राग जेवणावरती का काढत आहे? फक्त तुम्ही 5-6 मिनटं वेट करा, कारण सकाळपासून मी तुमचं ऐकतो, आता तुम्ही माझं ऐका आणि तुमची मी स्पेशल पालक खिचडी ऑर्डर केलेली आहे. लगेच तिकडे सई पळत येते आणि बोलतो की हे बघ मी काय आणलंय. तर लगेच इकडे सागर बोलतो की पार्सल आलं का? तर लगेच सई बोलते की नाही नाही हे सईचं पार्सल आहे. तर लगेच ती उघडते. तर सागर बोलतो की अरे हे कुठून आणलं तू? तर लगेच सई बोलते की मी हे माधवी आंटीकडून आणलेलं आहे माझ्या मुक्ता आईसाठी. लगेच इकडे सई बोलते की आता मुक्ता आई जेवणार ना? तर लगेच मुक्ता हो बोलून सागर बोलतो की हो ती नक्की जेवणार. लगेच इकडे मुक्ता ते ताट घेते आणि बोलते की माझी सई मऊ जेवली का? तर सई नाही बोलते आणि मुक्ता बोलते की बस आपण दोघी जेवूया. तर ते एकामेकींना खाऊ घालत असतात आणि शेजारी सागर हा बसलेला असतो. तर लगेच सई बोलते की आता तुम्ही दोघांना मी भरवलं, आता पप्पा तू मुक्ता आईला भरव. लगेच ते दोघे एकामेकाकडे बघतात आणि मुक्ता बोलते की नको सई तू ना प्लीज हे खाऊन घे लवकर. तर सई बोलते की नाही सरकार हा कंप्लीट व्हायला पाहिजे, त्यांनी पण ना सकाळपासून काही खाल्लेलंच नाहीये. तेच मुक्ता रडत ते ताट पुढं करते आणि सागर हा तिला घास भरवतो. तर लगेच सई बोलते की आता मुक्ता आई तू भरव. लगेच मुक्ता ही सागरला भरवते. तर इकडे सई खूप खुश होते. लगेच इकडे दुसऱ्या दिवशी ही इंद्रा त्यांच्या खोलीत येते आणि बोलते की उद्या गुढीपाडवा आहे आणि म्हणून सकाळी तुम्ही दोघांनी पण 6ला उठायचं. तर लगेच इकडे सागर आणि सई रूममध्ये येतात आणि सागर बोलतो की बघ मुक्ता आईचा मोबाईल, आता आपण हा 6चा अलार्म बंद करूयात. तर इकडे दुसऱ्या दिवशी मुक्ता ही उठते आणि 6:15 वाजलेले असते. ती पटकन बाहेर येते. तर बघते की इकडे सगळं सागरने आवरून ठेवलेलं असतं आणि सागर हा त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. लगेच मुक्ता बोलते की हे सगळं. तर लगेच इकडे सागर बोलतो की हो मी तुमच्यासाठी केलं आहे. तर लगेच इकडे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का खरंच मुक्ता ही सागरला माफ करेन का? हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग कसा वाटला ते पण सांगा. तर आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब